अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कामात मोठी वाढ. सरकारकडून अखेर आले थेट आदेश. काय म्हणाले जिल्हाधिकारी? निराशे पहा सविस्तर. 4 जानेवारी अंगणवाडी मोठी ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. लाडक्या बहिणी संतप्त, म्हणाल्या चौकशीला येताना दिलेले मते परत घेऊन या. अंगणवाडी सेविकांना रोषाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या चौकशीच्या निर्णयावरून आता लाडकी बहीण संतप्त झाल्या आहेत. आमच्याकडे ज्या अंगणवाडी सेविका चौकशीला येणार आहेत त्यांनी आम्ही दिलेली मते परत घेऊनच चौकशीला यावे असा संतप्त सूर या बहिणीच्या आता उमटत आहे. आम्हाला ज्यांनी विमा चौकशी पात्र ठरवून आमच्या खात्यात पैसे जमा केले त्यांनी दोषी मानून त्यांच्यावर कारवाई करा, त्यांची चौकशी करा. आमची कसली करताय? मते दिली ना आम्ही, मग ती मते परत घेऊन या आणि सरसगट योजना बंद करा असा आशयाचा सूर व्यक्त करत राज्यभरातील लाडक्या बहिणीमध्ये आता फडणवीस सरकार विरोधात संताप व्यक्त होऊ लागला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाकडे 4चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, हा जुनाच निकष आहे. मात्र त्याची मते मिळवल्यानंतर शहानिशा करून शासनाने नव्या निकषाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून 4 तारखेपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. 4चाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय. पुणे जिल्ह्यात तब्बल 21,11,991 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. मात्र शासनाने 4चाकी वाहन असलेल्या अर्जदारांना अपात्र घोषित करण्याचे ठरवले आहे. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यभरातील अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. परिवहन विभागाच्या मदतीने वाहनधारकाची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. यावर लाडक्या बहिणीचे मत असे आहे की आमचे मते देखील आम्हाला आता अपात्र ठरवून सरकार बनवा. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेसाठी कोणत्याही तपासणीशिवाय अर्ज मंजूर केले होते. मात्र आता अपात्र निकष तपासणे जात असून 4चाकी वाहनधारक महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी CDOP हे महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करतील. 4चाकी वाहन असलेल्या अर्जदारांची नावे शासनाकडे पाठवली जातील. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी सांगितले की शासनाने दिलेल्या निकषाची आम्ही तात्काळ अंमलबजावणी करत आहोत. योजनेसाठी आवश्यक निकष कोणते? लाभार्थी महिलेचे वय 18 वर्ष ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आत असावे. कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा. कुटुंबाच्या नावावर 4चाकी वाहन असल्यास अर्जदार अपात्र ठरेल. महिला वर्गातून या निर्णयांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. काही शासनाच्या या निकषाचे समर्थन केले असले तरी अनेक महिलांनी यावर संताप व्यक्त केला आहे. त्याचे म्हणणे आहे की घरात 4चाकी वाहन असेल म्हणजे श्रीमंत असे नव्हे. अनेक वेळा वडिलांच्या नावावर किंवा भावाच्या नावावर गाडी असते, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नसते. काही जणी तर म्हणाल्या आमचा पती मुलगा टुरिस्टचा व्यवसाय करतो, आता काय त्याने व्यवसाय बंद करायचा आहे का?